हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. ओके, आपली PYQ सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आता जो नेक्स्ट चॅप्टर मी स्टार्ट करतो आहे तो असणारी केमिकल थर्मोडायनामिक्स. डिअर स्टुडंट, केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये म्हणजे खूप जास्त क्वेश्चन्स आहेत आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो आहे. सो मी तुम्हाला हा केमिकल थर्मोडायनामिक्स मे बी 2 किंवा 3 पार्ट्समध्ये अवेलेबल करून देतोय. ओके, सो आजचा आपला हा असणार आहे पार्ट नंबर 1. याच्यामध्ये आपण बघूया किती क्वेश्चन आपले कव्हर होत आहे. बट केमिकल थर्मोचं प्रिपरेशन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉब्लेम जास्त आहेत, बट सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की प्रॉब्लेमची लेवल खूप हायर लेवल नाही आहे. सोल्युशन कोलॅग्युटिव्हचा आपण विचार केला तर थोडंसं वाटतं डिफिकल्ट, बट ॲज कम्पेअर टू सोल्युशन केमिकल थर्मोडायनामिक्स हे न्यूमरिकलच्या बेसवरती जास्त क्वेश्चन विचारले गेलेत आणि ते काही खूप विशेष डिफिकल्ट नाही आहे. मग हे क्वेश्चन्स सगळे व्यवस्थित बघा. याचा पार्ट 2 आणि पार्ट 3 मी तुम्हाला लवकरात लवकर देतोच आहे. बट आपण आता सुरुवात करूया पार्ट नंबर 1ला. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. Enthalpy of fusion and enthalpy of vaporization of water respectively 6.01 and 47.07 kilojoule per mole at 0 degree Celsius. What is enthalpy of sublimation? बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन डेटा मेन्शन करूया की आपल्याला दिलेलं काय आहे. एन्थाल्पी ऑफ फ्युजन तुम्हाला दिलं आहे. एन्थाल्पी ऑफ फ्युजनचा आपण सिम्बॉल यूज करतो डेल्टा एच आणि ते FUS म्हणजे फ्युजनसाठी मेन्शन केलेलं असतं. एन्थाल्पी ऑफ फ्युजनची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली विच इज 6.01 किलोजूल पर मोल. आणि एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन इज 45.07. एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन इथे मी मेन्शन करतोय. इथे सिम्बॉल बघा कसं दाखवलं आहे, डेल्टा एच व्हेपरायझेशन विच इज इक्वल टू 45.07 किलोजूल पर मोल. आणि त्यांनी क्वेश्चन असं विचारलं आहे, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. खूप इझी क्वेश्चन आहे. एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन काढायचं तुम्हाला. इथे मी SUB असं मेन्शन करतो. दिस इज एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. अवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. बघा, सबलिमेशन प्रोसेस काय असते, वेन अ सॉलिड सबस्टन्स. आता सपोज हे एक्झाम्पल त्यांनी वॉटरचं घेतलंय, आपण डायरेक्टली वॉटरबद्दल डिस्कशन करूया. सपोज इथे H2O आहे इन सॉलिड स्टेट आणि त्या H2ला आपण कन्वर्ट केलं की जो सध्या आहे लिक्विड स्टेटला, आणि त्या H2ला आपण कन्वर्ट केलं की जो कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला. जेव्हा तुम्ही सॉलिडचं लिक्विड करताय, लिक्विडचं गॅस करताय, तर त्या प्रोसेसला आपण काही नावं दिलेली असतात. तर सॉलिडचं लिक्विड केलंय याचा अर्थ हे फ्युजन झालंय, मेल्ट झालंय. लिक्विडचं गॅस करताय याचा अर्थ हा वेपराइज झालाय. आणि त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय, एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. सबलिमेशन इज द प्रोसेस इन विच सॉलिड सबस्टन्स इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गॅसेस सबस्टन्स. मग मला एक सांगा, तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फ्युजनची व्हॅल्यू दिलेली आहे, एन्थाल्पी ऑफ व्हेपरेशनची व्हॅल्यू दिली आहे, आणि कॅल्क्युलेट करायचं आहे एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. तुम्हाला सबलिमेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, तर सिम्पली तुम्हाला या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. सो आय एम गोइंग टू राईट हिअर एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. एन्थाल्पी ऑफ sublimation is equal to enthalpy of fusion plus enthalpy of vaporization, that is equal to 6.01 plus 45.07 sorry, which is equal to 51.08 kilojoule per mole. 51.08 kilojoule per mole, that is option B. Option B is correct for question number 1. Okay, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करूया. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 2? नाउ विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट फॉर हीट ऑफ सबलिमेशन. बघा, आत्ताच आपण सॉल्व्ह केलं होता, त्यामुळे खूप काही डिस्कशनची आवश्यकता नाहीये. सबलिमेशन कसं काढतो आपण, सबलिमेशन इज इक्वल टू फ्युजन प्लस वेपरायझेशन. व्हेरी गुड. सो ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 3. वेन 2 moles of an ideal gas are expanded isothermally from volume 12.5 liter to 15 liter against constant external pressure of 560 mm of mercury. Calculate amount of work done in joule. क्वेश्चन खूप इझी आहे, फक्त डिफिकल्टी कुठे येणार, तुम्हाला 760 mm ऑफ मर्क्युरी हे जे प्रेशर दिलंय त्याची तुम्हाला व्हॅल्यू एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ओके, आणि V1 V2 तुम्हाला दिलाय. चला याला आपण गिवन डेटा आधी मेन्शन करू. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले, नंबर ऑफ मोल्स तुम्हाला इथे मेन्शन केले 2 मोल्स. सेकंड थिंग, इनिशियल व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू, बघा इनिशियल व्हॉल्यूम तुम्हाला किती दिलाय, 12.5 लिटर.
12.5 लिटर. ओके, फायनल व्हॉल्यूम V2 तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, V2 इज इक्वल टू 15 लिटर, तो पण आपल्याला इथं प्रोव्हाइड केला आहे 15 लिटर. आणि या केसमध्ये तुम्हाला जे प्रेशर दिलं आहे ना, प्रेशरची व्हॅल्यू, प्रेशरबद्दल डिस्कशन करायचं आहे. 760 mm ऑफ मर्क्युरी. 760 mm ऑफ मर्क्युरीचा अर्थ काय असतो बघा. 760 mm ऑफ मर्क्युरी म्हणजे हे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आपण बघितलं, द व्हॅल्यू ऑफ दिस mm ऑफ मर्क्युरी इज 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू झाली प्रेशरची. आता बघा, या केसमध्ये आपण जो व्हॉल्यूम वापरला आहे तो आहे लिटरमध्ये. मग आपल्याला लिटरला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करावं लागणार. सो लिटरचं मीटर क्यूब कसं कन्वर्ट करणार, जस्ट मल्टिप्लाय बाय 12.5 इंटू 10⁻³ आता हा कन्वर्ट झाला मीटर क्यूबमध्ये. सिमिलरली 15 इंटू 10⁻³ इट इज ऑल्सो इन मीटर क्यूब. आता प्रेशर आणि व्हॉल्यूम हे युनिट आपण एकाच फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतले. सो आपला रेग्युलर फॉर्म्युला आपल्याला कुठला वापरायचा आहे बघा. इथून पुढचा पार्ट काय नाही, विशेष काय नाही, फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन करणार. बट या केसमध्ये ना हा पार्ट खूप महत्त्वाचा होता, म्हणजे या गिवन डेटावरती कसं काम करता येईल हे खूप जास्त महत्त्वाचं होतं ॲज कम्पेअर टू सोल्युशन. सो डब्ल्यूचा फॉर्म्युला, वर्क डन काढायचं आहे, वर्क डन जूलमध्ये काढायचं आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PEX इंटू V2 मायनस V1. नाउ वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज. सो प्रेशर आपल्याला माहिती आहे, विच इज इक्वल टू, हे मायनस साईन आधीचंच, प्रेशर आहे 1.013 इंटू 10⁵. ब्रॅकेटमध्ये V2 मायनस V1 करायचं आहे. मी ते एकाच वेळेस डायरेक्टली कंटिन्यू करतोय. 15 मायनस 12.5 इंटू 10⁻³ मी एकाच वेळेस 10⁻³ सुद्धा कॉमन करून घेतलं. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं, सिम्प्लिफाय केलं, तर आपल्याला ही जी काही व्हॅल्यू आहे 15 मायनस 12.5, तर याचा आन्सर आपल्याला 2.5. 2.5 ने याला मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर इथे येणार आहे -2.5325. आणि या दोघांची पॉवरची आपण सॉल्व्ह केलं तर 10⁻³ तुम्हाला मिळणार 3. ओके, 10⁻³ आणि जर आपण हे कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तर नाउ विल गेट द आन्सर एक्झॅक्टली. सॉरी, हे 10⁻5 इथे 10⁻2 येणार. हा सॉरी, दिस इज 10⁻2 आणि हा पॉईंट जर आपण शिफ्ट करून घेतला तर आपला आन्सर येणार -253.25. हे जे काही आन्सर आपल्या कशात आलं आहे, जूलमध्ये आलं आहे. ओके, दिस इज इन जूल. सो याला एक ऑप्शन असं सुद्धा आहे, आन्सर सेमच होतं, मी कॅल्क्युलेट करून बघितलं आहे. हे जे लिटर आहे ना, हे लिटर आहे म्हणजेच डेसिमीटर क्यूब आहे. हे लिटर आहे म्हणजेच काय, डेसिमीटर क्यूब आहे. मग तुम्ही काय करू शकताय, 760 mm ऑफ मर्क्युरी याला तुम्ही कन्सिडर करू शकताय 1 बार किंवा 1 ॲटमॉस्फिअर. हे DM क्यूब आहे, हे ॲटमॉस्फिअर आहे. मग 760 व्हॅल्यू पुट न करता तुम्ही 1 बार पुट करा. मग येणारं आन्सर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा येणार DM क्यूब बारमध्ये, DM क्यूब बार. आणि त्या DM क्यूब बारला जर तुम्ही 101.3 ने मल्टिप्लाय केलं, तुम्हाला आन्सर कशात येणार, जूलमध्ये. सो यू कॅन सॉल्व बाय अदर वे ऑल्सो, बट आन्सर इज सेम. सो फॉर दिस क्वेश्चन नंबर 3, वी गो विथ ऑप्शन 253, दॅट इज ऑप्शन सी. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तुमच्यासाठी करायची आहे, जी असणार आहे अनअकॅडमीची. लक्षात घ्या, मी अनअकॅडमीवरती माझे दररोज क्लासेस असतात. माझ्या क्लासेसचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि या क्लासेसमध्ये तुम्ही फ्री क्लासेस अटेंड करू शकताय. माझ्या प्रोफाईलची आणि क्लासेसची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला ॲपची पण लिंक प्रोव्हाइड केली आहे, तुम्ही मला फॉलो करू शकताय. जे मुलं क्लास 12चं आता प्रिपरेशन चालू करताय, जे 2022ला महाराष्ट्र बोर्डची एक्झाम देणार आहे, त्या मुलांसाठी हे सगळे क्लासेस खूप महत्त्वाचे असतील. सो डोंट फॉरगेट टू अटेंड माय क्लासेस. ओके, आता ज्यांना प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्यांच्याकडे एक महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की 31 ऑगस्टच्या आधी जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला एक मेगा ऑफर दिली जाणार आहे, जी क्लास 9 to 10 साठी असेल, 9 to 12 साठी. आणि ही ऑफर अशी आहे की सपोज आपण 12 मंथ किंवा 15 मंथ्स किंवा 18 मंथचं प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती एक्स्ट्रा 2 मंथचं रेग्युलर बोर्डचं प्रिपरेशन करण्यासाठी एक्स्ट्रा 2 मंथ प्लस फ्री मिळत आहे. आणि क्रिएटिव्ह कॉर्नरचं पण तुम्हाला एक्स्ट्रा 2 मंथ्स मिळत आहे. सेम ऑफर इज फॉर 24 मंथ, 36 मंथ्स, 48 मंथ, 60, 72 अँड 84 मंथ्स. मग तुम्हाला करस्पॉन्डिंग मंथ्स त्याच्यावरती फ्री मिळत आहे. ओके, आणि ज्या मुलांना ही ऑफर घ्यायची असेल तर त्या मुलांना त्यात अजून 10% डिस्काउंट मिळणार जर तुम्ही माझा कोड यूज करत असाल, JW MAHA.
ओके. तुम्ही हा जो कोड यूज केला JW महा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 10% अजून डिस्काउंट मिळणार. आता प्लस कोर्स माझा जो स्टार्ट होतो आहे तो या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 ऑगस्ट पासून मी सुरुवात करतोय आणि 2 ऑगस्ट टू सप्टेंबर टू 31 ऑक्टोबर या दिवसांमध्ये मी तुमचा ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड कीटोन आणि अमाइन्स हे सगळं टॉपिक मी तुमचे कव्हर करतोय. ज्या मुलांना प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्यांनी या ऑफरचा नक्की फायदा घ्या. बट ही ऑफर फक्त पहिल्या 500 स्टुडंटसाठीच आहे. त्यामुळे 9, 10, 11, 12 मिळून जर 500 मुलं लवकर होणार असेल तर कधीच तुम्हाला तो मिळू शकत नाहीये. सो डोंट वरी, हरी अप अँड यू कॅन टेक द प्लस सबस्क्रिप्शन. चला आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनला आता कंटिन्यू करू. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. करेक्ट. क्वेश्चन नंबर 4. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असतं एक्झॅक्टली. इंडिपेंडेंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, द प्रॉपर्टी विच आर इंडिपेंडेंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर बोललं तरी चालेल. बघा, डज नॉट डिपेंड्स असं आपण म्हणू शकतोय. आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या अशा असतात की ज्या अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतात. डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. ओके. आता यांच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जो विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो द करेक्ट ऑप्शन इज हीट कॅपॅसिटी, बिकॉज surface tension depends on amount. Yes or no? So independent, which of the following is not intensive property. So heat capacity is an intensive property. बघा, याच्यामध्ये सरफेस टेन्शन ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. डेन्सिटी ही सुद्धा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही सुद्धा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बट हीट कॅपॅसिटी ही जी आहे ना, हीट कॅपॅसिटी इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट कॅपॅसिटी काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये बघायला गेलं, जो मी 25% तुम्हाला सांगितला आहे की थर्मोचा जर 25% थेरी पार्ट तुम्हाला करायचा असेल तर इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह हे 100% करूनच ठेवा. क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे त्याच्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. हा जो मिसिंग क्वेश्चन आहे तुम्हाला नाही येतो सिलेबसमध्ये. फॉर द रिॲक्शन डेल्टा एच इज इक्वल टू -30 kilojule, delta S is equal to -45 joule per Kelvin. At what temperature reaction changes from spontaneous to non-spontaneous? आता हा जो क्वेश्चन आहे तुमच्या सिलेबसमध्ये 2021ला जो एक लास्ट टॉपिक आहे जो तुमच्या सिलेबसमधला आहे, कारण त्या टॉपिकच्या पुढचा सगळा पार्ट डिलीट केला गेला आहे 2021ला. सो मग तुम्हाला एक लास्टला एक इक्वेशन मिळणार. ते इक्वेशन असं आहे की इट इज वन टाईप ऑफ रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच, डेल्टा एस अँड टेम्परेचर. आणि हे असं टेम्परेचर असतं, असं एक टेम्परेचर आहे ज्याला आपण मार्क करतोय T इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. आपल्याला हा जर रेशो घेतला ना, आपल्याला एक टेम्परेचरची व्हॅल्यू मिळते आणि ती टेम्परेचरची व्हॅल्यू डिसाईड करते की रिॲक्शन स्पॉन्टेनियस असणार की नॉन स्पॉन्टेनियस. मग ते टेम्परेचर आपण डिसाईड करणार. सो सध्या आपण काय करू, याला सॉल्व्ह करू. आपल्याला त्यांनी डेल्टा एच प्रोव्हाइड केलेला आहे, डेल्टा एस पण प्रोव्हाइड केला आहे आणि टेम्परेचर तुम्हाला शोधायचं आहे. सो आपण आधी याला सॉल्व्ह करू, मग डिसिजन घेऊ की डेल्टा एच व्हॅल्यू किती येते. सो डेल्टा एच आहे -30 अपॉन डेल्टा एचची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे 1 मिनिट. आता एक प्रॉब्लेम आहे, ही फर्स्ट व्हॅल्यू आहे किलो जूलमध्ये, सेकंड व्हॅल्यू आहे जूलमध्ये. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आधी हे कन्वर्जन करून घ्यावं लागेल. मी 30 किलो जूल आहे तसंच ठेवतो, फक्त मी काय करतो, जे -45 जूल आहे ना त्याला लिहिताना फक्त मी चेंज करून घेतोय. काय चेंज करतोय, मी डेसिमल फक्त शिफ्ट करतोय 0.045. आता हे दोघंही कशामध्ये कन्वर्ट झाले, किलो जूलमध्ये कन्वर्ट झाले. खालची सुद्धा व्हॅल्यू कशामध्ये आहे, किलो जूलमध्येच आहे. सो देर इज नो इश्यू. हे मायनस मायनस ऑब्व्हियसली प्लस येणार आणि या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला आन्सर मिळते 666.67 केल्विन. कारण हे किलो जूल कॅन्सल होतोय, हा केल्विन वरती जाणार. सो दिस इज द टेम्परेचर. बरं, या टेम्परेचरवरनं आपण डिसाईड काय करणार. बघा, या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलंय की डेल्टा, इथे मी लिहून देतो तुम्हाला, डेल्टा एच आणि डेल्टा एस या दोघंही व्हॅल्यू कशा होत्या, निगेटिव्ह व्हॅल्यू होत्या आणि बोथ व्हॅल्यूज आर निगेटिव्ह. सो दिस रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ॲट लो टेम्परेचर. मी असं इथे मेन्शन करतोय, द रिॲक्शन इज, हा पॉईंट खूप महत्त्वाचा असेल, द रिॲक्शन इज spontaneous at low temperature.
reaction is spontaneous at low temperature and non-spontaneous above किंवा हाय टेम्परेचर किंवा अबव 666.67 केल्विन. या टेम्परेचरच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर रिॲक्शन ही कशी असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. आणि बिलो जर असेल तर रिॲक्शन कशी असेल, स्पॉन्टेनियस. बिलो दिस टेम्परेचर इट इज स्पॉन्टेनियस, अबव दिस टेम्परेचर इट इज नॉन स्पॉन्टेनियस. सो आपल्याला जो क्वेश्चन त्यांनी विचारला होता की ॲट वॉट टेम्परेचर रिॲक्शन चेंजेस फ्रॉम नॉन स्पॉन्टेनियस टू स्पॉन्टेनियस. म्हणजे हे असं टेम्परेचर आहे ज्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस होणार आणि त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर झालं तर रिॲक्शन ही नॉन स्पॉन्टेनियस होणार. बट हे टेम्परेचरवरती क्वेश्चन विचारलं गेलं आहे. या टेम्परेचरच्या अबव आणि बिलो ही रिॲक्शन काय होते, ट्रान्सफर होते स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस किंवा नॉन स्पॉन्टेनियस टू स्पॉन्टेनियस, लाईक दिस. सो वी हॅव टू टिक द ऑप्शन 666.67, that is option A. Next question, question number 8. So question number 8 बघा काय दिलं तुम्हाला. Which of the following compound is not present in its standard state at 25 degrees Celsius and 1 atmospheric pressure. Standard state बघा ना, 25 डिग्री सेल्सिअस इज द टेम्परेचर, 1 ॲटमॉस्फेरिक इज द प्रेशर. या कंडिशनला जे सबस्टन्स एक्झिस्ट होतात असा सबस्टन्स शोधायचा आहे की जो त्या स्टेटला त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला प्रेशरला एक्झिट नाही करत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट 25 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर चेंज झालं तरी कॅल्शियम कार्बोनेट हे सॉलिड स्टेटला सापडतं तुम्हाला. सो हे द परफेक्ट आन्सर आहे. म्हणजे हे इथं काही चुकीचं नाही आहे. सेकंड थिंग, इथेनॉल आहे जो लिक्विड स्टेटलाच असणार आहे 25 डिग्री सेल्सिअसला. आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये सुद्धा इथेनॉल ठेवलेलं असतं बॉटलमध्ये. लॅब सेट म्हणजे कधी 20 होतं, कधी 25 होतं, कधी 35 पर्यंत जाणार आहे. शेवटी इथेनॉल हा लिक्विड स्टेटला तुम्हाला सापडतो आणि प्रेशर तर ऑब्व्हियसली कॉन्स्टंटच असतं 1 ॲटमॉस्फेरिक. H2चा विचार करा मुलांनो, 25 डिग्री सेल्सिअसला मला सांगा H2 कधी गॅसेस स्टेटला असतं का? H2ला गॅसेस स्टेटला जाण्यासाठी तुम्हाला टेम्परेचर 25 नाही, तुम्हाला टेम्परेचर 100 लागणार आहे. याचा अर्थ 25 डिग्री सेल्सिअसला H2 मॉलिक्यूल एक्झिस्ट इन द लिक्विड स्टेट, बट त्यांनी काय सांगितलंय, गॅसेस स्टेट सांगितलंय. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, आणि CO2 द गॅसेस स्टेटलाच असतो 25 डिग्री सेल्सिअसला. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. बघा क्वेश्चन नंबर 9 काय दिलं तुम्हाला. ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ वॉटर इज 464.5 किलोजूल पर मोल. ही आहे ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय असतं नेमकं की बघा ना, या केसमध्ये HO आणि H, समजा या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी काहीतरी x1 एनर्जी लागली, इथल्या पण बॉन्ड ब्रेकला काहीतरी x2 एनर्जी लागली. दोघांना सेम लागत नाही, दोघांना वेगवेगळी एनर्जी लागते, बट दोघांचा ॲव्हरेज तुम्हाला दिला आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतोय डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 डिवायडेड बाय 2 या टोटलची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली 464.5. याला म्हणतात ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, आपण पुढे बघूया ते. लेट मी क्लिअर दिस. द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक फर्स्ट OH बॉन्ड इज 502 किलोजूल पर मोल. हाऊ मच एनर्जी पर मोल इज रिक्वायर्ड टू ब्रेक सेकंड OH बॉन्ड. इझी प्रॉब्लेम आहे. बघा ना, त्यांचं असं म्हणणं आहे की जो HOH आहे त्यातला कुठला तरी एक बॉन्ड तुम्ही ब्रेक केला जेणेकरून तुम्हाला असा पार्ट मिळणार. इथला बॉन्ड काय झालेला आहे, ब्रेक झाला आहे. तेव्हा तुम्हाला डेल्टा H1 जो काही लागला, डेल्टा H1 मार्क करतोय. सो डेल्टा H1 ची व्हॅल्यू त्यांनी सांगितली की तुम्हाला 502 लागली आहे, 502 किलोजूल पर मोल एक OH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. ओके, आणि क्वेश्चन असा विचारलाय की जो उरलेला पण आहे ना, जो उरलेला पण बॉन्ड आहे तो पण तुम्हाला ब्रेक करायचा आहे आणि ब्रेक करून तुम्हाला दोघांना सेपरेट करायचं आहे. त्यासाठी जो काही डेल्टा H2 लागणार तो किती लागणार असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. बट या दोघांचा ॲव्हरेज तुम्हाला देऊन ठेवलेला आहे. ॲव्हरेज म्हणजे कसं, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 अपॉन 2 याला बोलतात ॲव्हरेज. याचा ॲव्हरेज तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे 464.5. सो बघा ना, हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. सो इथे मी मेन्शन करतोय ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 अपॉन 2.
मला सांगा ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी इज गिवन येस ऑर नो विच इज 464.5 which is equal to delta H1 is also given 502 delta H2 is our target divided by 2 याला सिम्प्लिफाय करणार सो याला सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा कसं एक्झॅक्टली येणार इथे मी काय करतो आधी मल्टिप्लिकेशन करून घेतो सो आय एम गोइंग टू राईट हिअर 502 प्लस डेल्टा H2 इज इक्वल टू 464.5 मल्टिप्लाय बाय 2 याला मी कंटिन्यू करतोय तिकडे ओके सो याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर बघा डेल्टा H2 इज इक्वल टू या दोघांचं प्रॉडक्ट आधी मी ते मेन्शन करतोय विच इज 929 मायनस ही व्हॅल्यू ज्यावेळेस मी शिफ्ट करणार 502 याला सिम्प्लिफाय करा तुम्हाला डेल्टा H2 मिळणार सो डेल्टा H इज इक्वल टू 427 किलोजूल पर मोल दिस इज द आन्सर 427 दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट सिम्पल क्वेश्चन होता फक्त रेग्युलर फॉर्म्युला बेस्ड म्हणजे आपण जे रेग्युलरली बघतो ना की डब्ल्यू मॅक्स किंवा गिब्स एनरी आता दिलं आहे तुमच्या सिलेबसमधून बट रेग्युलर क्वेश्चनपैकी थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता बट थोडंसं लॉजिक यूज करून तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा होता नाईस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 सो व्हॉट इज दिस क्वेश्चन नंबर 10 इन आयसोथर्मल अँड रिव्हर्स हे वाचल्या कळतं की पुढे काय वापरायचं डब्ल्यू मॅक्स वापरायचं आहे हे वाचल्या मला कळून गेलं की डब्ल्यू मॅक्सचं काहीतरी कनेक्शन असेल बघा प्रॉब्लेम वाचता माइंडमध्ये फॉर्म्युला आणि गिवन डेटा पण टाकला गेला पाहिजे एवढी प्रोसेस फास्ट करा सो इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस 1.6 into 10 raised to minus 2 kg O2 expand from this to this at 300 Kelvin. Work done in this process. R value is given to you. One by one आपण आधी given data mention करू. So ऑक्सिजनचं मास तुम्हाला प्रोव्हाइड केलं मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 1.6 into 10 raised to minus 2 kg. त्याच्यानंतर एक्सपान्शन होतं आहे 10 dm³ to 100 dm³ याचा अर्थ V1 V2 दिला आहे तुम्हाला सो V1 इज इक्वल टू 10 डेसिमीटर क्यूब V2 इज इक्वल टू 100 डेसिमीटर क्यूब त्याच्यानंतर टेम्परेचर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 300 केल्विन वर्क डन काढायचं आहे तुम्हाला म्हणजे डब्ल्यू मॅक्स काढायचं आहे तुम्हाला डब्ल्यू मॅक्स इज अवर टार्गेट आर व्हॅल्यू इज गिवन टू यू आर इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन आता डब्ल्यू मॅक्स काढायचं असेल तर डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो मग इथे मी साईडला मेन्शन करतोय सो आय एम गोइंग टू राईट द फॉर्म्युला डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 हा फॉर्म्युला आहे आपला सो या फॉर्म्युल्यामध्ये एकच डिफिकल्टी आहे की आपल्याकडे RT V1 V2 सगळं आहे प्रॉब्लेम फक्त केला या n व्हॅल्यूने n म्हणजे काय असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स कोण आहे ऑक्सिजन सो ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स कसे काढणार बघा इथे मेन्शन करतोय नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय मास अपॉन मोलर मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलर मास ऑफ सबस्टन्स आता सबस्टन्सचं मास तुम्हाला प्रोव्हाइड केलंय की जे केजी मध्ये किती दिलंय 1.6 into 10 raised to minus 2 बट हे केजी आहे लक्षात घ्या मोलर मास हे नेहमी ग्रॅम मध्ये असतं इथे आपण मेन्शन करू मोलर मास ऑफ ऑक्सिजन आपल्याला काढायचं आहे बघा ना मोलर मास एका ऑक्सिजनचं किती असतं 16 ग्रॅम असतं सो O2चं किती येणार ऑब्व्हियसली मल्टिप्लाय बाय 2 करा 32 ग्रॅम येणार हे 32 ग्रॅम आहे सो या 32 ग्रॅमला आपण एक्झॅक्टली केजी मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे किंवा एक व्हायसे वर्सा तुम्ही हे जे काय आन्सर तुमचं ग्रॅममध्ये हे जे आन्सर तुमचं ग्रॅममध्ये आहे हे ग्रॅमचं ग्रॅमच ठेवा फक्त मग इथल्या केजीला तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता ग्रॅममध्ये मग या केजीला आपण काय करूया बेटर वे तेच असेल की या व्हॅल्यूमध्ये मी काही चेंजेस करून घेतो कारण ही व्हॅल्यू कशाला आहे केजी आपण काय करू इथल्याच व्हॅल्यूला चेंज करू लेट मी क्लिअर दिस बघा हे जी व्हॅल्यू आहे हे केजी मध्ये आहे यालाच मी लिहिताना बघा ना ही पॉवर पण काढतो आहे आणि एक डेसिमल इकडे शिफ्ट पण करतोय म्हणजे मला डायरेक्टली 16 काय मिळणार 16 ग्रॅम मिळणार सो दोघही व्हॅल्यू ग्रॅम मध्येच ठेवा कॅल्क्युलेशनला सोपं होणार ते सो मास हे एक्झॅक्टली किती झालं 16 ग्रॅम मोलर मास किती आलं 32 ग्रॅम ते ग्रॅम कॅच होणार फक्त मोल शिल्लक करणार सो द 16 अपॉन 32 दॅट इज 1/2 1/2 दॅट इज 0.5
सो हे तुम्हाला काय मिळाले, नंबर ऑफ मोल्स मिळाले, एनची व्हॅल्यू मिळाली. आता काही डिफिकल्टी नाही आहे, आपण व्हॅल्यूज पुट करून त्याला सिम्प्लिफाय करणार. -2.303 मल्टिप्लाय बाय 0.5 मल्टिप्लाय बाय 8.314 मल्टिप्लाय बाय 300 मल्टिप्लाय बाय log to the base 10 v2 upon v1. Value of v2 is 100 upon 10. That's it, 100 upon 10. So remaining part is just simplification calculation. बघा ना, हे आपण डिपेंड तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करताय, -2.303 मल्टिप्लाय बाय 8.314 मल्टिप्लाय बाय 150. दॅट्स इट. कारण इथे मला माहिती आहे की व्हॅल्यू किती येणार आहे, 10 येणार आहे, आणि लॉग ऑफ 10 किती असतं, नेहमी 1 असतं, मग ते 1 लिहिण्याची गरज पण आहे. आता फक्त एवढे कॅल्क्युलेशन करायचे, त्यात पण तुम्ही हा 0 इथून कॅन्सल करा, हा डेसिमल पॉईंट इथे शिफ्ट करा. इट डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं आहे. बट फायनल आन्सर तुमचं मिळणार आहे डब्ल्यू मॅक्सचं. डब्ल्यू मॅक्स तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर मिळणार -2872 जूल. दॅट्स इट. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. फॉर गिवन रिॲक्शन, एक मिनटं मी थोडं चेक करून घेतो रेकॉर्डिंग सुरू आहे का. एकदा असं झालं होतं माझ्याकडून, 1 मिनिट ओनली. येस, इट इज वर्किंग. सो दिस इज क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 बघा काय दिलं आहे तुम्हाला. सो फॉर द रिॲक्शन रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू इज. बघा एक टॉपिक आहे आपल्याकडे, डेरिवेशन और इट्स रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिॲक्शन. एक स्टँडर्ड इक्वेशन आहे, डेल्टा इथे लिहितो मी, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी, आणि विशेष म्हणजे हा जो डेल्टा एन असतो हा गॅसेससाठीचा असतो. सो तुम्हाला या रिॲक्शनचा विचार करायचा आहे आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. या रिॲक्शनचा विचार करून हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आता हे रिॲक्शन सॉल्व्ह करताना बघा ना, रिॲक्शन तुम्हाला जी दिली आहे ट्वाइस SO2 की जो आहे गॅसेस स्टेटला, प्लस ऑक्सिजन की जो सुद्धा आहे गॅसेस स्टेटला, याच्यापासून तुम्हाला SO3 मिळतो आहे, तो सुद्धा गॅसेस स्टेटला आहे. सो आधी आपण डेल्टा एन काढणार. डेल्टा एन कसं काढतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट, अशा पद्धतीने. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट हे 2, रिॲक्टंटची किती आहे 3, आन्सर तुम्हाला किती -1 मिळत आहे. सो डेल्टा एनची व्हॅल्यू -1 जर आपण पुट केली तर इक्वेशन कसं मिळणार, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस आर टी. दॅट्स इट, -RT. सो असा कुठे पार्ट दिसतोय का आपल्याला चेक करायचा आहे. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन सी. बघा ना, ऑप्शन सी खूप इझी आहे. हा पण टाईप एकदा दोनदा मागच्या पण क्वेश्चनला विचारले गेलेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. हीट of combustion of carbon solid state, hydrogen gaseous state, C2H6 that is ethane and gaseous state are it is -x1, -x2 and -x3 respectively. बघा ना, तुम्हाला हीट ऑफ कंबशन दिलंय कार्बनची, हायड्रोजनची आणि C2H6 म्हणजे इथेनची, तुम्हाला या रिस्पेक्टिव्हली दिल्या आहेत. हेन्स हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H6. आता हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H6 काढायचं म्हणजे तुम्हाला रिॲक्शन लागणार आहे. तर हा क्वेश्चन थोडासा अबाव द लेवल आहे आणि हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा आहे. बट इथे तुम्हाला हेस लॉचा यूज करायचा आहे. आता प्रॉब्लेम हा झाला आहे की हा क्वेश्चनची लेवलच खूप वेगळी करून टाकली. तुम्हाला प्रत्येकाचं कंबशनची रिॲक्शन जमवावी लागेल, तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन, हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन हे स्टेटमेंट वाचल्या मी रिॲक्शन स्वतः तयार करणं गरजेचं आहे. रिॲक्शन फर्स्ट, याला नंबर 1 देतोय. हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन कसं दाखवतात, कंबशन मीन्स इज द बर्निंग प्रोसेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. सो हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन प्रोड्युसेस CO2, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे हीट ऑफ कंबशनची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली -x1. सेकंड स्टेटमेंट त्यांचं काय, हीट ऑफ कंबशन ऑफ हायड्रोजन आहे. हीट ऑफ कंबशन ऑफ हायड्रोजनला आपण प्रेझेंट कसं करणार. सो इथे मी प्रेझेंट करतो रिॲक्शन बॅलन्स फॉर्ममध्ये, जेणेकरून मला एक H2 मिळणार आणि याची डेल्टा एचची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली -x2. सिमिलरली हा जो इथिन आहे, नॉट इथिन, इथेन, C2H6 म्हणजे काय, इथेन. इथेनचं पण हीट ऑफ कंबशन तुम्हाला दाखवायचं आहे. सो याचं हीट ऑफ कंबशन आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करणार, C2H6 याची पण केमिकल रिॲक्शन होणार ऑक्सिजन सोबत. ओके, ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी मी ते घेतोय 7/2 बॅलन्सिंग पर्पजसाठी. त्याचं फॉर्मेशन ऑफ CO2
प्लस देर इज अ फॉर्मेशन ऑफ थ्राइस H2O आणि या रिॲक्शनचा डेल्टा H तुम्हाला प्रोव्हाइड केला -x3. आता हे बघा ना, हे तर ॲक्च्युली द्यायला पाहिजे होतं बट नाही दिलं तुम्हाला. त्यामुळे हा क्वेश्चन खूप अबव लेवलचा आहे, CET लेवलचा नाही आहे, बट विचारला गेला इनफॅक्ट. आता शेवटचा त्यांचा क्वेश्चन असा आहे की हेन्स हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H6. आता हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे आता C2H6 बनवायचं आहे तुम्हाला. मग मला हे सांगा की तुम्हाला C2H6 बनवायचं आहे, जेणेकरून जे बनणार आहे ते कुठल्या साईडला असतं? प्रोडक्ट साईडला. प्रोडक्ट साईडला काय तयार होणार आहे? C2H6. आता हे C2H6 बनवायचं असेल तर विचार करा, तुम्हाला कोणाकोणाची गरज आहे? ऑब्व्हियसली याच्याकडे बघून एकच कळतं आहे की ऑक्सिजनची गरज नाही आहे. मग गरज फक्त कोणाची? कार्बन आणि हायड्रोजन. मग तो कुठे पाहिजे? रिॲक्टंट साईडला. रिॲक्टंट साईडला चेक करा की तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजन कुठून मिळत आहे का. मग आता रिॲक्टंट साईडला इथे मला कार्बन दिसतोय, पण तो एकच कार्बन आहे, बट प्रॉडक्टमध्ये 2 कार्बन पाहिजे. याचा अर्थ मी ऑपरेशन कसं सुरुवात करणार? मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. जर मी इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 1ला जर मी 2 या नंबरने मल्टिप्लाय केलं तर मला 2 कार्बन मिळतील. मला असं का वाटतं की मी 2 ने मल्टिप्लाय करावं? कारण मला दिसतंय की फॉर्मेशन कोणाचं करायचं आहे? C2H6चं करायचं आहे. आणि C2H6 साठी मला किती कार्बन लागतं? इथे 2 कार्बन लागत आहे. म्हणजे याचा अर्थ रिॲक्टंटकडे 2 कार्बन असणं कंपल्सरी आहे. मग रिॲक्टंटमध्ये कार्बन देणारं इक्वेशन कुठलं आहे? नंबर 1. पण त्यात एकच कार्बन आहे, तुम्हाला 2 कार्बन पाहिजे. मग या इक्वेशन 1ला 2 ने काय करा? मल्टिप्लाय करा. चला, कार्बनचा रोल संपला. या इक्वेशन 1 मध्ये हायड्रोजन कुठे दिसत नाही मला, पण मला प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन पण पाहिजे. हायड्रोजन देणारं कुठलं इक्वेशन आहे? इक्वेशन 2 आहे. बघा, हा हायड्रोजन देणारं इक्वेशन आहे, बट हे तर फक्त 2 हायड्रोजन देत आहे. मला लागत आहे 6. याचा अर्थ मला इक्वेशन 2ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि दोघं इक्वेशनला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. बट जर मी असे ऑपरेशन्स केले तर मला हायड्रोजन आणि कार्बन यांचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, पण मी हायड्रोजन आणि कार्बन म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला ॲड करत असताना त्यात हे ऑक्सिजन पण येत आहे की जे मला नको आहे. ही ऑक्सिजन मला नको आहे. मग हे ऑक्सिजन काढण्यासाठी मी सिम्पली काय करणार? या 1-2 मधून इक्वेशन 3ला मायनस करणार. मायनस, इथे मायनस साइन आहे, दिस इज मायनस इक्वेशन 3. 1 मिनिट. बघा, जर मी हे 3 ऑपरेशन जर परफेक्टली केले तर याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कसे आन्सर्स मिळतील बघा. 1 बाय मी इथे मेन्शन करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही मी सांगितल्यानुसार जर ऑपरेशन्स केले तर बघा ना, एक्झॅक्टली तुम्हाला इक्वेशन मिळते का आपण कन्फर्म करून घेऊ. सो इक्वेशन 1ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करताय ना, म्हणजे तुम्हाला रिॲक्शन कशी मिळणार आहे? 2C प्लस ट्वाइस O2 गिव्स ट्वाइस CO2. हे इक्वेशन 1. त्याच्यामध्ये तुम्ही इक्वेशन 2ला ॲड करताय पण मल्टिप्लाय 3 ने करून. सो थ्राइस H2 प्लस 3/2 O2 गिव्स थ्राइस H2O. आणि यांच्यामधून तुम्ही बघा, हे ॲडिशन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे. याला तुम्ही मायनस करता इक्वेशन 3. इक्वेशन 3 कसं आहे? C2H6 प्लस 7/2 O2 गिव्स ट्वाइस CO2 प्लस थ्राइस H2O. एकदम इझी आहे. आपण जे हे ऑपरेशन्स केले, हे ऑपरेशन जे आपण केले आहे तेच ऑपरेशन त्यांच्या व्हॅल्यूजवरती सुद्धा करायचं आहे. सो त्यांच्या व्हॅल्यूज बघा ना काय होतं. आपण जर डेल्टा एच काढलं तर पहिले काय सांगितलं? इक्वेशन 2ला आपण काय केलंय? सॉरी, इक्वेशन 1ला काय केलं आपण? इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय केलंय. मग त्याच्या व्हॅल्यू आपण 2 ने मल्टिप्लाय करा. मग त्याच्या व्हॅल्यू आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर सॉरी, ही व्हॅल्यू आपण इथे मेन्शन करणार ट्वाइस डेल्टा एच प्लस ऑपरेशनमध्ये सांगितलं गेलं की 3 ने मल्टिप्लाय करा इक्वेशन 2ला. मग याला पण 3 ने मल्टिप्लाय करा, थ्राइस डेल्टा एच, आणि त्यातून मायनस करता तुम्ही डेल्टा H3. सो बघा ना, व्हॅल्यूज काय येतील? डेल्टा H1ची व्हॅल्यू किती, किंवा या डेल्टाची व्हॅल्यू किती? x1 आहे. सो इथे ऑपरेशन काय येणार? मायनस ट्वाइस x1 मायनस थ्राइस x2 मायनस x3. हे असे ऑपरेशन्स आपल्याला मिळाले. ओके, मग या असा ऑप्शन तुम्हाला कुठे दिला आहे? फॉर सच ऑप्शन इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, या क्वेश्चनमध्ये थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते कारण क्वेश्चनमध्ये सगळेच ऑपरेशन्स आपल्याला करायचे. तुम्हाला हे जे ऑपरेशन आहे हे जर
अंडरस्टँडिंग झालं तरच तुम्ही याच्यापर्यंत पोहोचणार आहे. दॅट्स इट. आणि हे ऑपरेशन्स केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे डेल्टा एचची व्हॅल्यू मिळते की जे आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला सजेस्ट करेल की याचं सोल्युशन एकदा पुन्हा ऐका, व्हिडिओ थोडं बॅकवर्ड करा आणि पुन्हा ऐका, एकदा दोनदा ऐका, त्यामध्ये तुम्हाला समजणार. ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय दिला आहे? एनर्जी रिक्वायर्ड टू डिसोसिएट 16 ग्रॅम O2 into free atom is x kilojoule. The value of bond enthalpy of OO bond is. आता एकदम साधी गोष्ट आहे बघा ना. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही 16 ग्रॅम O2 घेतला. आता मला एक सांगा, जर आपण ॲक्च्युली O2 घेतला तर O2चं मास किती असतं? 32 ग्रॅम असतं. आणि तुम्ही घेतला किती? 16 ग्रॅम घेतला आहे. 16 ग्रॅम O2ला तुम्ही OO मधला बॉन्ड ब्रेक केला तेव्हा तुम्हाला जी काही एनर्जी लागली ती मिळाली x. मग तुम्ही ॲक्च्युली OO घेता आहे की ज्या OOचं मास किती असतं? 32 ग्रॅम असतं. 32 ग्रॅम O2 असतो. सो याला किती लागणार तुम्हाला? ऑब्व्हियसली डबल लागणार, 2x लागणार. 16 ग्रॅमला x लागते तर 32 ग्रॅमला 2x लागणार. म्हणजे खूप काही सायंटिफिक क्वेश्चन नव्हता हा. द करेक्ट ऑप्शन इज 2x. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. विच इज ट्रू फॉर हीट अँड टेम्परेचर? हीट आणि टेम्परेचरसाठी काय ट्रू आहे असं ओळखायचं आहे. फर्स्ट ऑप्शन, बोथ आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज रिस्पेक्टिव्हली. बोथ आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी रिस्पेक्टिव्हली. बघा आता टेम्परेचर आहे आणि हीट आहे. हीट आणि टेम्परेचर यांच्यामध्ये आपण डिस्कशन करायचं ठरवलं तर हीट जी आहे दिस इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि टेम्परेचर हे काय आहे? टेम्परेचर इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. टेम्परेचर हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का आहे? बिकॉज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डज नॉट डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नसतं. टेम्परेचर हे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नसतं. बट हीट ही अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असते. म्हणून आपण ऑप्शनला डी ला प्रायोरिटी दिली. फॉर क्वेश्चन नंबर 15 द करेक्ट ऑप्शन इज ओनली डी. द करेक्ट ऑप्शन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर दिस रिॲक्शन. बघा सेम केमिकल रिॲक्शनसाठी डेल्टा एच आणि डेल्टा यू तुम्हाला काढायचं आहे. आधीच सांगितलं होतं की स्टँडर्ड रिलेशन काय आहे? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू plus delta nRT. Okay, and this delta n is for gas state. According to reaction, आपण आधी डेल्टा n काढणार. डेल्टा n is equal to number of moles of product minus number of moles of reactant. number of moles of product चेक करा. गॅसेस स्टेटचे 2 आहे, इथले पण 1 आहे. 2 + 1 इथे आपण मेन्शन करणार 3 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट किती आहे? 2. इथे मेन्शन करा 2. सो डेल्टा n ची व्हॅल्यू काही फरक नाही करणार. सो डेल्टा n इज 1. सो डेल्टा n 1 ही व्हॅल्यू पुट करा आणि याला पुन्हा सॉल्व करा. सो डेल्टा h इज इक्वल टू डेल्टा u प्लस RT. असं इक्वेशन तुम्हाला शोधायचं आहे. बघा ना, एकाच एक्झामला सेम क्वेश्चन फक्त वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारलाय, वेगळ्या अँगलने विचारलाय. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो 1 मिनिट. असा डायरेक्ट ऑप्शन तर नाही दिलाय त्यांनी, फक्त बघा ना काय केलंय, डेल्टा यूला फक्त शिफ्ट करून घेतलंय. डेल्टा यूला जर मी या साईडला घेतलं तर ऑब्व्हियसली इक्वेशन काय मिळणार? डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू RT. असं इक्वेशन शोधा. इक्वेशनला त्यांनी रिअरेंज केलंय. दॅट इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबर. बघा, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ हीट इव्हॉल्व्ड व्हेन 6 ग्रॅम कार्बन कंबाइन्स विथ सल्फर टू फॉर्म कार्बन डायसल्फाइड अकॉर्डिंग टू द रिॲक्शन. या रिॲक्शननुसार तुम्हाला विचारलंय आणि डेल्टा एच तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. व्हॉट क्वांटिटी ऑफ हीट इज इव्हॉल्व्ड? व्हॉट क्वांटिटी ऑफ हीट इज इव्हॉल्व्ड व्हेन 6 ग्रॅम ऑफ कार्बन कंबाइन्स विथ सल्फर अकॉर्डिंग टू दिस रिॲक्शन. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, इथं जो कार्बन घेतलेला आहे हा एक कार्बन आहे. दिस इज 1 कार्बन ॲटम. सो दिस कार्बन रिॲक्ट्स विथ सल्फर, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2. फॉर दिस रिॲक्शन डेल्टा एच व्हॅल्यू इज -92. सो बघा ना, जर या रिॲक्शनचा आपण विचार केला तर इथे कार्बन किती घेतलाय तुम्ही? 12 ग्रॅम घेतलाय. म्हणजे आपण 12 ग्रॅम कार्बन जर घेतला असेल तर हा तुम्हाला किती हीट इव्हॉल्व करतो? 12 ग्रॅम ऑफ कार्बन इव्हॉल्व
आता मी जर इथे इव्हॉल्व शब्द वापरला असेल तर मला इथे फक्त 92 दाखवावं लागेल, आणि जर मी इव्हॉल्व शब्द नाही वापरला तर मायनस इथे दाखवलं असतं मी. आता मी सांगितलं की इव्हॉल्व होतंय, जर मी इव्हॉल्व बोलतो आहे तर मला तिथे मायनस दाखवण्याची गरज नाही. बट 12 ग्रॅम करस्पॉन्डिंग इक्वल टू 92, सो दे आस्क्ड अबाउट ओनली 6 ग्रॅम. सो 6 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच, दॅट्स इट. सिम्पली त्याच्या हाफ करा, आन्सर तुम्हाला किती मिळणार, 46.